नमस्कार, प्रदास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजची रेसिपी आहे उपवासाचे रताळ्याचे थालीपीठ. उपवासाची भाजणी न वापरता आपण हे थालीपीठ बनवणार आहोत. खूप छान मऊसूत आणि चटपटीत होते चवीला. जास्त वेळ लागत नाही. हे बघा, इथे मी बनवून घेतले, छान मऊसूत झालेले आहेत. मस्त गरमागरम थालीपीठ दही किंवा चटणीबरोबर सर्व करायचे आहेत. एकदम छान लागतात. चला तर मग कृतीला सुरुवात करूया. इथे मी 3 मीडियम साईजचे रताळे उकडून घेतलेले आहेत आणि त्याची साल काढून घेतलेली आहे. जवळजवळ 400 ग्रॅम रताळे आहेत. आता ती मॅशरने मॅश करून घ्यायची आहेत, छान एकजीव करून घ्यायची आहेत. हे रताळे मॅश करण्याच्या ऐवजी किसून घेतली तरीही चालतील. हे बघा, इथे मी सगळी रताळी छानपैकी मॅश करून घेतलेली आहे, छान एकजीव झालेली आहेत. आता याच्यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे. मी इथे अर्ध लिंबू कापून घेतलेला आहे, त्याचा रस घालून घेते. छान चटपटीत टेस्ट लागते याच्यामुळे. जिरं घालायचं, 1 छोटा चमचा जिरं घातलेलं आहे. 4 चमचे भाजलेला दाण्याचा कूट घालायचा आहे. 4 छोटे चमचे घातलेले आहेत मी. 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या आहेत. थोडीशी कोथिंबीर घालायची. उपवासाला खात असाल तर घाला, नाही घातली तरी चालेल. आणि 1 छोटी वाटी इथे मी शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 छोटी वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे. तर राजगिऱ्याचं पीठ आधी अर्धच घालून घ्यायचं आहे, नंतर जसं लागेल तसं पीठ याच्यामध्ये घालायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि आता असं मऊसूत असं पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला. अजून थोडंसं पीठ घालते मी राजगिऱ्याचं याच्यामध्ये. जवळजवळ पाऊण वाटी पीठ मी इथे यूज केलेलं आहे. हे सगळं व्यवस्थित कंबाईन करून घ्यायचं आहे. बघा, एकदम छान सॉफ्ट असं पीठ मी इथे भिजवून घेतलेलं आहे. आता लगेचच थालीपीठ बनवायला घ्यायचं आहे. तर ज्या साईजचं थालीपीठ बनवायचं आहे त्यानुसार पिठाचा गोळा घ्यायचा आहे. मी इथे मिडियम साईजचं थालीपीठ बनवते, तर मिडियम साईजचा पिठाचा गोळा घेतलेला आहे. हे बघा, पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं आहे हातावरती. असं थोडंसं फ्लॅट करून घ्यायचं आहे. इथे मी 2 पद्धतीने थालीपीठ कसं बनवायचं हे आपल्याला दाखवते. तर पॅन गरम करायचं आहे, गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे. थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे. गोळा हातावरती पहिले थोडासा थापून घ्यायचं आहे. बघा, इथे मी हातावरती थोडंसं फ्लॅट करून घेतलेलं आहे. आता हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि थालीपीठ थापून घ्यायचं. डायरेक्ट पॅनवरतीच थापायचं आहे. सहज थापलं जातं. हे बघा, जितकं पातळ थापता येईल तेवढं पातळ थापून घ्यायचं आहे. हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे, म्हणजे थापताना चिकटत नाही. अर्धा मिनटं होऊ द्यायचं आहे, मग पलटी करून घ्यायचं आहे. आणि दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचं आहे थालीपीठ. थालीपीठ भाजताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे, म्हणजे छान भाजलं जातं. आता याला थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं दोन्ही साईडने आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. हे बघा, छान मऊसूत होतात हे थालीपीठ. थालीपीठ छान भाजलं गेलं आहे. आता प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता दुसऱ्या पद्धतीने थालीपीठ बनवूया. तर पिठाचा गोळा घ्यायचा आहे, छान मळून घ्यायचा. आधी थोडासा फ्लॅट करून घ्यायचा आहे. आता थोडंसं सुकं राजगिऱ्याचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि भाकर जशी आपण थापतो त्याप्रमाणे थापून घ्यायचं आहे. हाताला थोडंसं सुकं पीठ लावून घ्यायचं आहे, म्हणजे थापताना चिकटत नाही. हे बघा, अगदी सोपी पद्धत आहे ही सुद्धा थालीपीठ बनवण्याची. इथे मी थापून घेतलेले, जितकं पातळ थापता येईल तेवढं थापून घ्यायचं आहे. पॅनला थोडंसं तेल लावायचं आहे, त्याच्यावरती थालीपीठ घालून घ्यायची. पीठ लावलेली साईड वर ठेवायची आहे, त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे, अगदी भाकर बनवतो त्याप्रमाणे. आणि दोन्ही साईडला थोडंसं तेल किंवा तूप लावायचं आणि थालीपीठ छानपैकी भाजून घ्यायचं आहे. बाकीचं थालीपीठ पण याच प्रकारे बनवून घ्यायचं आहे. मी याच प्रकारे अजूनही रताळ्याच्या बऱ्याच रेसिपीज चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत उपवासासाठी. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तेथे आपण चेक करू शकता. हे बघा, थालीपीठ छान भाजलं आहे, काढून घ्यायचं आहे आणि बाकीचं थालीपीठ पण याच प्रकारे बनवून घ्यायचं आहे. मी सगळे थालीपीठ बनवून घेतलेले आहेत. मस्त गरमागरम थालीपीठ दही किंवा उपवासाच्या चटणीबरोबर सर्व करायचं आहे. हे बघा, एकदम छान मऊसूत झालेले आहेत, छान चटपटीत लागतात. तर नक्की ह्या महाशिवरात्रीला या पद्धतीने उपवासाचे रताळ्याचे थालीपीठ बनवून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला आपले रिप्लाय नक्की कळवा. आणि माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.